स्मारकाचं मंगळवेढ्यामध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्मारक व्हावं ही अशी समस्त मंगळवेढेकरांची सर्व बसव बांधवांची मनापासून त्या ठिकाणी इच्छा आहे। आणि यासाठी सर्व मंगळवेढेकरांनी गेले 7 दिवस जो प्रबोधन सप्ताह हा आयोजित केला होता आणि अत्यंत सुंदर रिस्पॉन्स या प्रबोधन सप्ताहाला या निमित्तानं आला आणि समस्त मंगळवेढेकरांची जी इच्छा मनातून होती ती कृतीतून त्या ठिकाणी आज या सप्ताहाच्या निमित्तानं पाहायला मिळाली। अतिशय चांगला सप्ताह पार पडतोय आणि सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित आदरणीय ढोबळे सर, या निमित्तानं उपस्थित आमचे उपनगराध्यक्ष आदरणीय भगत सर, संतोषजी मोगले, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांतना, जिल्हा परिषदेचे सदस्य रमेशजी भांजे, आमच्या कवताळेताई, आमच्या नगराध्यक्षताई, आमच्या बुर्जेताई, व्यासपीठावरचे सर्व उपस्थित आणि समोर उपस्थित असलेले सर्व मंगळवेढ्यातील सर्व मंगळवेढेकर, आमचे बसव बंधू आणि भगिनी, या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र, आज म्हणजे आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे। जशी तुमची माझी इच्छा मी आता सरांना कानात बोलत होतो की तुमच्या वेळेला बी मागणी होती का, सरांनी म्हणजे आमच्या वेळेला मागणी होती, म्हणजे सरांच्या अगोदरपासून ही मागणी आपल्या मंगळवेढेकरांची होती। खरं म्हणजे मी आता हे व्यासपीठ नाही बोलण्याचं, परंतु ज्या ज्या गोष्टीवर मला आमदार होऊन आता काही खूप दिवस झालं नाहीत, परंतु एवढ्या दिवसामध्ये जेवढ्या प्रलंबित मागण्या आहेत त्या, मग पाण्याची असेल, विजेची असेल, रस्त्याची असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, शाळांच्या बाबतीत असेल, या सगळ्या मागण्या ह्या मी संपूर्ण 100% पूर्ण केल्यात असं म्हणत नाही, परंतु जवळजवळ या पूर्ण करत मी आणतोय आणि ज्या काही राहिलेल्या आहेत त्या सुद्धा 100% त्या मंगळवेढ्यातील मागण्या आपण पूर्ण करू। अशाच पद्धतीनं तुमची साथ या निमित्तानं पाहिजे। आज आपण सप्ताह करतो आणि सप्ताह करत असताना या ठिकाणी अतिशय चांगला सप्ताह या निमित्तानं रिस्पॉन्स लोकांचाही आला आणि करत असताना मला वाटतंय आता बऱ्याचशांच्या भाषणामध्ये आमचे विजयजी मुळकुल असतील, आमचे दोन्ही वकील साहेब असतील, संतोषराव, शशिकांतना असतील, शिवाय अजून वक्ते आमचे कलोरमे सर आहेत, आमच्या नगराध्यक्षताई, कवताळेताई, अतिशय चांगली मनोगतं त्या ठिकाणी सांगितली गेली आणि मनोगतामधून खरं म्हणजे त्यांनी एकच मागणी आहे की त्यांची तळमळापासून मागणी आहे की तुम्ही पाण्याचे प्रश्न न होणारे हे मी मागण्या पहिल्यापासूनच आहेत, ते प्रश्न सोडवले हाही प्रश्न सोडवावा अशी मागणी जवळपास सूर आल्यासारखा मला दिसतं, बरोबर आहे वकीलचं। परंतु मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की मी ज्यावेळेला मला वाटतं 12 मे 2021ला ही शपथ घेतली, ही 12/5ला शपथ घेतली आणि 12/5ला शपथ घेतल्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी 14/5ला म्हणजे 2 दिवसात शपथ घेतल्यानंतर मला अधिकार आल्यानंतर 2 दिवसामध्ये मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी मंगळवेढा येथील जगज्योती बसवेश्वर स्मारक आणि या ठिकाणी चोकोबा स्मारक व्हावं, संतसृष्टी व्हावी याकरता पहिल्यांदा मी 2 दिवसाच्या आत हे दोन्ही पत्र या निमित्तानं मी दिलेले होते। त्याच्यानंतर मी या पुढच्या कालावधीमध्ये मला वाटतं 15/7ला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री झाले, म्हणजे 15/7/22ला
तर ह्या 15/7/22ला उपमुख्यमंत्री झाले, तर त्यावेळेला मी मध्ये कोरोनाचा पिरियड गेला आणि कोरोनाचा पिरियड गेल्यानंतर सत्ता बदल झाला आणि सत्ता बदल झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं. त्यावेळेला अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023ला सभागृहामध्ये नियम 105 अन्वये मी लक्षवेधी मांडले. शिवाय अनेक आयुध, आता सरांना यामध्ये ज्यादा माहिती आहे की वेगवेगळे आयुध हे आमदारांना असतात. त्या प्रत्येक आयुधामध्ये लक्षवेधी सूचना असेल, तारांकित प्रश्न असतील, प्रश्नोत्तराच्या तासामध्ये असेल किंवा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या आयुधाखाली असेल किंवा 293च्या प्रस्तावावर असेल किंवा अंतिम आठवडा या प्रस्तावावरती असेल, तर यामध्ये मी प्रामुख्याने या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये बसवेश्वर स्मारक व्हावं आणि संत तुकोबाचं स्मारक व्हावं, संतसृष्टी व्हावी. कारण मंगळवेढा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अनेक संत या ठिकाणी आहेत. मग काल काळुंगे सरांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं, परंतु माझं भाषण झाल्यावर सांगितलं, त्यामुळं मला बोलता आलं नाही. प्रशांत मालकांनी त्यांना बोला म्हणून सांगितलं. परंतु काल सरांनी अतिशय चांगल्या सूचना ह्या आपल्याला दिलेल्या आहेत. परंतु या सूचना देत असताना आपल्याला शासनाची मदत घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि शासनाची मदत या ठिकाणी आपण घेत असताना नक्कीच मंगळवेढ्यामध्ये खरं म्हणजे मी अभिमानानं कायम सांगतो की मला लोकप्रतिनिधित्व करायला मिळालं. एखाद्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये एखादा संत जरी असला तर तो ताटमानाने सांगतो माझ्याकडे हा संत आहे. परंतु मी किती ताटमानाने सांगितलं पाहिजे की मी देवभूमी आणि संतभूमी ह्या दोन्ही भूमींचं त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादामुळं मला नेतृत्व करायला मिळतं. की अनेक संत या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये आहेत आणि संतांचा देव पांडुरंग भगवान हा सुद्धा त्या ठिकाणी पंढरपूरच्या भूमीमध्ये. बंधूंनो, हे अतिशय एक वेगळं या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला स्थान, या मतदारसंघाचं स्थान विधान भवनामध्ये तिथल्या मंत्री असतील किंवा तिथले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या मनामध्ये वेगळं स्थान या मतदारसंघाविषयी आहे. त्यामुळं मी जेवढं मला करायचं होतं तेवढे प्रयत्न मी प्रत्येक गोष्टीसाठी. मग पाण्याची योजना ही सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलं की होईपर्यंत, कालच्या इलेक्शनपर्यंत सांगत होते की पायपा बनवायची फॅक्टरी आहे ती काय होत नाही, कुठं काय होत असतं का, म्हणजे टीका टिप्पणी होत असतात. आपण काम करतोय म्हणजे 100% आपल्यावर चिखलफेक होत असते. त्यामुळं कुठल्याही गोष्टीला डगमगायचं नाही. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं तुम्ही मुलाखत वगैरे जर बघितली त्यांनी सांगितलं की जेवढ्या शिव्या आपल्याला मिळतात तेवढ्या शिव्या खायची शक्ती आणि ताकद ही तुमची पाहिजे, जेणेकरून त्या शिव्या ह्या तुम्हाला आशीर्वाद होतात आणि शिव्या देणारीच ही तुम्हाला एक ना एक दिवस तुमची स्तुती करत राहतात. ह्याचं कारण आहे की त्यावेळेला तुम्ही सहनशीलता बाळगली पाहिजे, त्यावेळेला तुम्ही त्यांचे विचार ऐकले पाहिजेत आणि त्यांचे विचार ऐकून तुम्ही त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने जर इम्प्लिमेंट केलं तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये आपल्याला फरक पडू शकतो. या तालुक्यामध्ये आज आपण 100 फूट सजग नागरिक संघ आले, शाळा बघून आले दिल्लीला आणि त्यांनी मला बरोबर आहे होते सर, 2 मागण्या केल्या. आमचे खडतरे साहेब आहेत की आम्हाला म्हणले इथं हॉस्पिटल झालं पाहिजे, गावातल्या शाळा झाल्या पाहिजे. आज नगरपालिकेच्या सगळ्या शाळा आपण बांधून काढल्या. मंगळवेढ्यामध्ये 100 कोटीचं हॉस्पिटल, त्याचं सुद्धा आता आपण पायाभरणी करतोय सर. मग आज हॉस्पिटल 100 कोटीचं होतंय, म्हणजे शासन आपल्याला द्यायला कुठेही कमी पडत नाही. आज खरं म्हणजे या पाण्याची योजना सगळ्यांनी होत नाही म्हणायची, पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी या योजनेला 750 कोटी रुपये देऊन आपल्या मंगळवेढ्याकरांना त्या ठिकाणी पाणी दिलंय. बनवलं. तुम्ही जेवढी ताकद या ठिकाणी आपण द्या तेवढी ताकद त्याच्यापेक्षा 4 पटीची ताकद मी तिथं वापरतो. आज पाण्याचे प्रश्न, नदीकाठला विषय की आता वडापूर बंधारा असेल, तांदर्डी बंधारा असेल, जिथं पाणी नव्हतं तिथं पाणी आणण्याचं काम आपण करतोय.
आणि जिथं पाणी आहे तिथं नियोजन नसल्यामुळं नियोजनाभावी शेतकऱ्यांचं हेळसांड होत होती. तिथं सुद्धा आपण बंधारे असेल किंवा पाण्याचं योग्य नियोजन करून त्या ठिकाणी आपण करतोय बनवून. आज एवढं सगळं होत असताना मी मला सांगितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक आयुधामध्ये मी बऱ्याच वेळेला सभागृहामध्ये मागणी केली, प्रत्येक वेळेला पत्र दिलं. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मी आत्ता परवाचं 2023ला 2025ला 23/7/2025ला त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र दिलं. त्यावेळेला पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब त्यांनी सांगितलं लवकरात लवकर समिती स्थापन करा आणि समिती स्थापन करून त्या ठिकाणी या समितीच्या ह्याच्यामध्ये 23 नाही मला वाटतं 23/5ला हे पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर 15/7ला हे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली आणि समिती स्थापन करून पहिली बैठक संपन्न झाली. त्याच्यानंतर 27 तारखेला या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांना संतसृष्टी व्हावं यासाठी सुद्धा त्या ठिकाणी परत मी पत्र दिलं. म्हणजे त्या संतसृष्टीमध्ये आता बऱ्याचशा जे शेंबडे सरकार आहे तिथं संतसृष्टीमध्ये आपला परवा विषय झाला होता की कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, काय केलं पाहिजे, याही गोष्टीवरती आपण येऊ. परंतु आता पालकमंत्र्यांची बैठक ही परत 3/10/25ला त्यांच्या अध्यक्षतेखाली परत बैठक झाली आणि परत समिती गठीत करण्यात आली आणि त्यामध्ये मी त्या समितीचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी आहे. शिवाय 24-25च्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक वा उभारणी करावं यासाठी विधान भवन मुंबईमध्ये या ठिकाणी मागणी केली. त्यामध्ये मंत्री जयकुमारजी गोरे साहेबांनी समर्पक उत्तर दिलं होतं आणि त्यावेळेला सांगितलं होतं की आपण बैठक घेऊन त्याची समिती स्थापन करू. या जागेचा प्रश्न होता, परंतु शासनाकडून त्यावेळेला असा विषय झाला की 19 गुंठे त्याच्या उत्तरामध्ये असं आलं होतं की 19 गुंठे फक्त जागा त्या अधिवेशनाच्या काळात ठरलं होतं की 19 गुंठे फक्त जागा शासनाने दाखवली होती. मग 19 गुंठ्यामध्ये काय होणार आहे? मग मंत्री एक उत्तर द्यायचे आणि मी एक बोलायचं. मग मी ज्यावेळेला सांगितलं 19 गुंठे हा विषय नाही आहे की आम्ही जवळजवळ तिथं त्या ठिकाणी 19 हेक्टर दिली तरी मी कमी पडत, कारण आंतरराष्ट्रीय स्मारक जर व्हायचं म्हणलं तर त्याला जागा मोठी लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला मग त्यांच्या लक्षात आलं की 19 गुंठे मागितले. मग 19 गुंठ्याच्या ऐवजी आपल्याला परत प्रस्ताव केला आणि परत प्रस्ताव करून कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेब होते, त्यांना सांगितलं गेलं की परत त्याचा प्रस्ताव करा, पण जागा कुठली करायची. तर त्यावेळेला मीच सुचवलं होतं की कृष्ण तलावाची जागा ही जवळजवळ 12.5 हेक्टर त्यामधली जागा म्हणजे तिथं आपण क्रीडांगणी करायचं होतं. तर ती क्रीडांगण आणि बसवेश्वर स्मारक यासाठी त्या ठिकाणी तिथं अजून लागली तर परत ॲक्वायर करता येईल. तिथल्या शेजारी पाजाऱ्यांशी माझं सगळ्यांशी बोलणं झालं आहे. त्यांची बी इच्छा आहे की बाबा तुम्ही स्मारकाला जर देत असेल तर त्या लोकांचंही मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी लगेच संमती दिली. स्मारक होत असेल तर आमची जमीनसुद्धा ॲक्विजिशन करण्यास या निमित्तानं आम्ही तयार आहोत, एवढं या निमित्तानं त्यांनी सांगितलं. आणि स्मारक त्या निमित्तानं तिथं होत असताना मग त्याच्यानंतर परत त्या जागेविषयी सगळं ठरलं गेलं. मग कालची मिटिंग झाली. पालकमंत्र्यांनी काल परवा मिटिंग घेतली. मागच्या मला वाटतं किती 8 तारखेला 7 तारखेला तुम्ही गेलता वाटतं मिटिंग, तुम्ही होता वाटतं. तर त्या मिटिंगला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या मिटिंगमध्ये सुद्धा ठरलं गेलं की 15 एकर जागेचा काहीतरी विषय झाला आहे. मग मी आज सकाळी पालकमंत्र्यांना बोललो 15 एकर जागा वेगळं काय पुरणार नाही म्हणलं, आम्हाला जेवढं प्लॅनमध्ये लागलं. तर पालकमंत्र्यांनी मला सकाळी बोलले, कारण या कमिटीचे अध्यक्ष पालकमंत्रीच आहे. आपल्याला जे काय बोलायचं आहे पहिल्यांदा हे यांच्याजवळ बोलून आपल्याला जो प्लॅन आहे आपला किंवा जे आपल्याला पाहिजे या समितीमधनं सरकारपर्यंत गेलं पाहिजे. ह्याला प्रोसिजर आहे. आपण वरनं खाली येण्याऐवजी ते बी ही गरज पडली, पण गरज नाही आहे. पालकमंत्रीसुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आहे. त्यांनीसुद्धा
आज सकाळी माझं बोलणं झाल्यानंतर सांगितलं की दादा तुम्ही आज बैठक घेता घ्या, जरी तुम्ही यामध्ये काय जर चर्चा करा, 15 एकर जागेचं आपण पुढं मागं ते करू. आता आपण आर्किटेक्ट त्यामध्ये नेमण्याचं काल ठरवलं गेलं आहे. हे आर्किटेक्ट नेमून आपण त्या ह्याच्यामधून म्हणजे आर्किटेक्ट नेमून त्याचा प्लॅन कशा पद्धतीनं असावा हा आर्किटेक्ट डिझाईन करणार आणि आर्किटेक्टचे टेंडर होणार आणि त्यामध्ये सगळ्यात चांगला प्लॅन कोणाचा येईल तो आर्किटेक्टचा प्लॅन आपण घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग समिती पुढे तो प्लॅन येईल आणि समितीमधनं जो आर्किटेक्ट आपण नेमतोय ते नेमून मग त्यात कमी जास्त काय करायचं ते होईल. समितीमधून परत हाय पॉवर कमिटीला जाणार आणि त्या हाय पॉवर कमिटीकडून हाय पॉवर कमिटीची एकदा बैठक झाली त्याच्यामध्ये अप्रूव्ह झालं का ते परत येणार कॅबिनेटला येणार आणि कॅबिनेटला आल्यानंतर मग वित्त नियोजन हे सगळे विभाग करून मग त्याची मंजुरी त्यावेळेला होत असते. ही प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसशिवाय कुणी जरी काय म्हणलं तरी काही होऊ शकत नाही. या प्रोसेसमधूनच आपल्याला त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. तर या प्रक्रिया पूर्ण करत असताना आपण लवकरात लवकर आपणही करू. मला या निमित्तानं आता बसल्या बसल्या वाटतंय आमचे विजयजी बुरकुल असतील अतिशय चांगलं मांडलं, नगराध्यक्ष मॅडम असतील, संतोषजी असतील, दोन्ही वक्तेचं चांगलं त्या गोष्टी यामध्ये मागितल्या की आमचे विजय बुरकुल अध्यक्षांनी सुद्धा त्यामध्ये काय काय समाविष्ट असलं पाहिजे की तिथं पार्किंग असलं पाहिजे, टॉयलेट ब्लॉक असलं पाहिजे, भक्त निवास असलं पाहिजे, कशा पद्धतीने मला त्यांनी प्लॅनही दाखवलं पण आत्ता दाखवलं. जर अगोदर दाखवलं असतं तर आपण त्याच्यावर चर्चा केली असती, त्याच्यावर बसू. मला वाटतं शशिकांत तुमच्याकडे बी एक फाईल आहे काय तर ह्या सगळ्यांची मिळून जर आपण एकत्रितपणे आपण जर प्लॅन केला, आता आपण सगळेजण जमला आहे, आता याच ठिकाणी एक समिती करा आणि समितीमधून की आपण आपल्याला काय पाहिजे, मंगळवेढेकर म्हणून आपण काय पाहिजे या समितीमधनं ही जी पालकमंत्री महोदय जे अध्यक्ष आहेत या अध्यक्षांच्या समिती पुढे मी सदस्य आहे त्याच्यामध्ये, यामध्ये मला तुम्ही सदस्य ठेवा. कारण इथले विचार आपण सगळी कारण एवढी सगळी जाणं त्या मिटिंगला ही योग्य दिसणार नाही. तर आपल्यामधली एखादी समिती करून आपण पालकमंत्र्याबरोबर पहिल्यांदा एक बैठक घेऊया आणि आपले विचार जे काय आता आजचे जे विचार आलेले आहेत हे विचार आपण त्यांच्या समिती पुढं आपण त्या ठिकाणी मांडू. मी त्या ठिकाणी मांडतो कारण मी सदस्य असल्यामुळं काय अडचण नाही, पण आपल्याला सगळ्यांना समितीमध्ये त्या ठिकाणी बोलून आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करून आपल्या मंगळवेढेकरांची काय भावना आहे आणि कशा पद्धतीनं आम्हाला हे आंतरराष्ट्रीय स्मारक या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि कशा पद्धतीनं झालं पाहिजे या गोष्टीकडं. कारण आता बसवेश्वर महाराजांच्या बाबतीत म्हणजे मी काही बोलणार नाही, आता आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु मी आता मला सरांना तेच सांगत होतो की बसवेश्वर महाराजांच्या बाबतीत बोलण्याऐवजी आता बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचं आपण निर्मिती कशी करावी, त्याच्यावर काय योग्य विचार केले पाहिजेत, त्याच्यावर काय विचार मांडले पाहिजेत असे प्रत्येकाचे. आता समिती करताना तुम्ही कधी करताय काय करताय तुम्ही बघा. गुरुदादा मिटिंग आपल्या ह्याच्यावर ठेवा तुम्ही संतभूमीसारखी. हां तर आपण त्यावेळेला संतभूमी सुद्धा निर्माण केली आहे आणि संतभूमी केल्यानंतर संतांची सुद्धा जनजागृती झाली पाहिजे. पंडित सर हसा लागलेत मागं. तर या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की आपल्याला बसवेश्वर स्मारक झालं पाहिजे. होत असताना झालं पाहिजे नाही 100% होणार म्हणजे होणारच आहे, त्यात काही व्यक्तींचीच चिंता नाही. परंतु त्यामध्ये होत असताना आपल्या सगळ्यांचे विचार त्याच्यामध्ये ॲड झाले पाहिजेत. एखादी गोष्ट कुठल्याशी मागे राहू नये. पैशाची काळजी करू नका. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, पैसे लागेल तेवढे हे आपल्या या स्मारकाला मिळणार याची खात्री आज आपल्याला या निमित्तानं देतो. पालकमंत्री महोदय सुद्धा या निमित्तानं अतिशय तगडा पालकमंत्री आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळं आपल्याला कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही न डगमगता जेवढा आपल्याला सांगता येईल तेवढा आपण त्यामध्ये विचार मांडू. पण विचार मांडत असताना म्हणजे शासनाचा सुद्धा पैसा व्यर्थ न जाता
तो सुद्धा स्मारकाच्या बाबतीत किंवा स्मारक बांधत असताना सुद्धा आपल्याला महात्मा बसवेश्वरांचे विचार हे पुढच्या हजारो वर्ष लोकांना हे मिळणारच आहे, परंतु त्यामधून त्या ठिकाणी स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे. त्यामधून त्या निमित्तानं प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी कारण असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं त्या निमित्तानं हा इतिहास असला पाहिजे. या अशा पद्धतीचं आपण चांगलं स्मारक हे आपण या निमित्तानं बांधू आणि हे बांधत असताना आपल्या सगळ्यांचे विचार आपण करावे. आणि कुठल्याही गोष्टीला मी तुमचा प्रतिनिधी म्हणून आज आपल्याला आश्वस्त करतो की एकाही गोष्ट मी आतापर्यंत कुठं काही कमी पडलो नाही, पण कुठं काय थोडंसं मागं पुढं झालं असं ठीक आहे, परंतु विकास कामाच्या बाबतीत म्हणजे जेवढी कामं आजपर्यंत जेवढी प्रलंबित होती तेवढ्या सगळ्या कामांना मी त्या ठिकाणी स्पर्श केला आहे. त्या कामांचं पूर्तता करण्याचा मी आटोकाट 100% प्रयत्न करतोय. मी यामधून एवढंच आपल्याला सांगू इच्छितोय की येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित येऊया, एकजूट होऊया आणि आपले विचार ह्या स्मारकाच्या बाबतीत कशा पद्धतीनं तिथं विचार उभा करून आपले स्मारकाच्या बाबतीत विचार उभा करून शासनाकडून जेवढा लागेल तेवढा निधी हे घेण्याचं आपण या निमित्तानं करूया. मी कालच्या सप्त्याच्या निमित्तानं अतिशय चांगलं काम या निमित्तानं केलं. जसं महात्मा बसवेश्वर स्मारक हेही झालं पाहिजे, साथोसाथ मला वाटतं चोखोबा स्मारकाचं सुद्धा आपण लक्ष घालून आपल्या सगळं जसं आपण हे काम करतोय चोखोबा स्मारकाची सुद्धा समिती जवळपास अशीच थोडीफार मागोपुढं होईल. तर चोखोबा स्मारकामध्ये सुद्धा आता बसवेश्वर स्मारक हे वेगळं करू, ते कृष्ण तलावाच्या ठिकाणी पर्यटन स्थळ करू. पर्यटन स्थळ केल्यानंतर आता त्यामध्ये मी जात नाही, पैसा किती वाढेल, उत्पन्न किती वाढेल, गावात लोकसंख्या किती होईल त्याच्यावर मी जात नाही. आता हे होणं कसं हे आपण आजची मिटिंग आहे त्याच्यावरतीच आपण मुद्द्यावरती बोलूया. आणि दुसरी गोष्ट चोखोबा स्मारक हे आता काय अध्यक्ष महाराज काय तुमचं तिथं बाहेर करायचं म्हणताय का तिथंच करूया? माझी मनापासून इच्छा आहे की ह्या जाग्यावरच करूया. चोखोबा स्मारक चोखोबा समाधी ठिकाणी ते तिथं करूया. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे आपण जर अभ्यास केला आता घ्यायची कुठली न घ्यायची कुठली परत बघू, कुणावरती अन्याय करणार नाही. परंतु चोखोबा समाधी आता तुम्ही सगळ्याला माहीत आहे, समाधीकडे आपण कोण उजव्या बाजूला गाळे त्याच्यामध्ये PWDची जागा बरोबर आहे. तिथनं पुढे गेला तुम्ही पोलीस स्टेशन जुनं पोलीस स्टेशन, मागं गणेशमिरीचं ते मागं हे त्याच्या पलीकड शाळा, त्याच्या पुढं गाळ्या, त्याच्या पुढं रोड, त्याच्या पुढं जिल्हा परिषदेचा दवाखाना, त्याच्या शेजारी कोर्टाची जमीन, त्याच्या मागं पोलीस लाईन, त्याच्या पलीकड किल्ला, पुढं डॉक्टर बाबासाहेबांचा आणि महात्मा गांधीचा पुतळा, पुढचं ग्राउंड. तिथून पुढं आला तुम्ही तिकडं रोडनं पलीकडे गेला, रोडच्या पलीकड आपली मारुती झाड, मारुती मंदिर, मारुती पटांगण, भाजी मंडई करून ती पूर्ण त्या ठिकाणी तिथून भाजी मंडई करून परत रिटर्न नगरवासनाला तिथंपर्यंत ही भाजी मंडई. त्याच्यामध्ये होणार काय की भाजी मंडई आता किती वर्षाची भाजी मंडई, आता आपला निधी घालण्यापेक्षा संत सृष्टीच्या नावाखाली त्या ठिकाणी वेगळा निधी तिथं आपण त्याच्या हेडमध्ये तो आणू आणि चांगली अद्यावत भाजी मंडई त्या ठिकाणी ती भाजी मंडईच ठेवायची, ग्राउंडला ग्राउंडच ठेवायचं. जी गणेश विहीर आहे, गणेश मंदिर आहे, ह्याच्यासाठी सुद्धा काय तिथं पैसे लागत असतील, डेव्हलपमेंट लागत असेल ते करता येईल. मारुतीच्या आड त्यालाही डेव्हलपमेंट करू, मारुतीचं मंदिर आहे त्यालाही डेव्हलपमेंट करू. किल्ला आहे, आता किल्ल्याला जवळजवळ 2 कोटी रुपये, 2 का 4 कोटी दिले आपण, 2 कोटी रुपये दिलेले आहेत. तर ते 2 कोटी रुपये दिल्यानंतर त्या ठिकाणी हे सगळं हे संत सृष्टी आणि चोखोबा स्मारक ह्याच्यामध्ये घ्यावं. ह्याच्यामध्ये एक आहे की कुठलेही गाळेधारक असतील किंवा तिथले कुठले गाळेधारक दुकानदार काय प्रायव्हेट जमीन आपण कुठली घेत नाही,
त्या गाळेधारकांना त्या ठिकाणी 100% हे असं व्हायला नको. आमदार बोलले काल की तुझी गाळं उठवते ते बघा, असं उद्यापासून चालू व्हायला नको. परंतु ज्याचं गाळे गेलेले आहेत त्यांना मागं सरकून तिथंच गळ्याची निर्मिती करू. ज्याचा पुढचा गळा आहे त्याला पुढचा गळा देऊ, ज्याला मागचा गळा आहे त्याला मागचा गळा द्यायचा. त्यामुळं गाळ्यावाल्यांनाही फक्त मागे सरकून गाळे मिळते. ती अशा पद्धतीचे जर आपण डेव्हलपमेंट केली की कुणावरही अन्याय न होता. हां, आता ते सगळं संतदृष्टी होतो काय वर्ष 6 महिने त्यांना दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं. नाहीतर आता बाजार चौकात खाली गर्दी कमीच झाली. आता ही जर संतदृष्टी झाली तर नक्की ह्याच्यामध्ये किल्ला येईल पर्यटनासाठी. संतदृष्टीच्या बाबतीत अनेक गोष्टी आहेत त्या तिथे होतील. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी निर्माण करता येतील आणि फंड्स आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळं कुठल्याही पैशाची त्या ठिकाणी कमतरता होणार नाही. तर हे संतसृष्टी आणि चोखोबा स्मारक अशा पद्धतीनं आपल्या मंगळवेढ्यामध्ये निर्माण व्हावं याकरता आज अतिशय चांगलं तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी काम केलं. उमेश सर असतील, सतीशराव असतील, आमचे पडोळे सगळ्यांनी अतिशय चांगला उपक्रम या निमित्तानं करून आपल्याला या आजच्या बैठकीमध्ये एकच आपण निर्धार करूया की महात्मा बसवेश्वराचं स्मारक हे मंगळवेढ्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे झालं पाहिजे आणि संतभूमीमध्ये संतसृष्टी आणि चोखोबा स्मारक हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत. नक्कीच आता पहिली स्टेप आहे आपल्याला की आपण याच्यामध्ये कमिटी आज स्थापन करा किंवा 1-2-4 दिवसांना बसून कोणकोण समितीचं असावं. फक्त आकडा लय मोठा नसावा, जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा. तर कमीत कमी लोकांची समिती करू आणि त्या समिती पुढं त्या ठिकाणी एकदा समितीमधनं पास झालं मग माननीय मुख्यमंत्री मोदयांना भेटायचं असेल तर त्यावेळेला त्यांना आपण भेटू. परंतु हे फ्रीज करून आपल्याला गेल्याशिवाय माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं त्यांना जाऊन उद्या बोलणार काय आपण, काय आपल्याकडं त्याचं काय किती जागा पाहिजे हे माहीत नाही, किती टेंडर आहे, किती ह्याला पैसे लागणार आहेत काहीच माहीत नाही. त्यामुळं या समितीचं काम आहे की हे जागा किती किंवा सगळ्या काय गोष्टी आहेत त्या चेंज करायचं असेल तर वर करता येईल आपल्याला. तर तशा पद्धतीनं आपल्याला या निमित्तानं आजच्या बैठकीमध्ये समिती करून या जी समिती झालेली आहे त्या समिती पुढं एक बैठक घेण्याचं काम आपण करू. तेवढंच आपल्याला या निमित्तानं करतो आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे बसवेश्वर स्मारक आणि संत चोखोबाचं सुद्धा स्मारक या मंगळवेढ्यामध्ये 100% उभा करू एवढं आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसव. मी सांगू का